श्री स्वामी समर्थ. मेष राशी 5 ते 11 जानेवारी 2026. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींना हा आठवडा कसा जाणार आहे. या आठवड्यात तुमचे प्रयत्न फळ देतील का? नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रेम, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात कोणते बदल घडतील? लोक तुमच्या भावना आणि विचार समजून घेतील का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीच्या व्यक्तींना येणारा हा आठवडा संधी आणि आव्हाने यांचा सुंदर समतोल साधणारा असेल. काही प्रसंग अचानक घडतील जे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पाडतील. या काळात संयम आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा ठरेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील, पण त्याचबरोबर त्यांची उत्तरेही हळूहळू मिळू लागतील. हा आठवडा तुम्हाला स्वतःची ओळख नव्याने घडवण्याची संधी देणारा ठरेल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील आणि तुमच्या विचारांची दखल घेतली जाईल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी दबाव आणि जबाबदाऱ्या वाढलेल्या जाणवतील. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता असली तरी तुमचे नेतृत्व गुण सर्वांसमोर येतील. कठीण परिस्थितीतही तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल आणि कामातून यश मिळवाल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कार्यशैलीवर समाधानी राहतील आणि प्रशंसेचे शब्द बोलू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना योग्य संधी मिळू शकते, तर मुलाखत दिलेल्यांना सकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन करार, नवीन ग्राहक आणि नवीन कल्पनांचा ठरेल. तथापि नफा होण्याआधी खर्च वाढू शकतात, त्यामुळे आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. भागीदारी व्यवसायात गैरसमज दूर होतील आणि संबंध सुधारतील. आर्थिक स्थिती. या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती स्थिर आणि समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. पैशांची ये-जा वाढेल, त्यामुळे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरेल. घरगुती खर्च, वाहन दुरुस्ती किंवा एखादी मोठी खरेदी यावर खर्च वाढू शकतो. दीर्घकालीन गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विमा, जमीन, सोने किंवा सुरक्षित योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. जोखीम असलेल्या गुंतवणुकीपासून दूर राहणे हितावह ठरेल. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थैर्य टिकून राहील. शिक्षण. मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरेल. एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात रस निर्माण होईल. कठीण विषय देखील सहज समजू लागतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजून थोडा अधिक अभ्यासावर भर द्यावा. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. प्रोजेक्ट, असाइनमेंट किंवा प्रॅक्टिकलमध्ये चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे. शिक्षक आणि मार्गदर्शकांचे सहकार्य लाभेल. नियमित अभ्यास केल्यास आत्मविश्वास वाढेल. आरोग्य. या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींनी आरोग्याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डोकेदुखी, अपचन, थकवा किंवा पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो. ताणतणाव आणि वेळेवर न खाणे ही यामागची मुख्य कारणे असू शकतात. कामाचा अतिताण टाळण्याचा प्रयत्न करा. दररोज थोडा वेळ ध्यान, प्राणायाम किंवा योग केल्यास मन शांत राहील. पुरेशी झोप घ्या आणि शरीराला विश्रांती द्या. कोमट पाणी पिण्याची सवय लावा. लहानशा सवयींमुळे आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल. कौटुंबिक जीवन. मेष राशीच्या व्यक्तींच्या घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक राहील. तुमची संवादशैली आणि समजूतदारपणा कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ करतील. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या. भावंडांचे सहकार्य मिळेल आणि त्यांच्याशी संबंध अधिक घट्ट होतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल. या आठवड्यात एखादा सामाजिक कार्यक्रम, धार्मिक विधी किंवा प्रवासाचा योग येऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल.
घरातील वातावरण आनंदी राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेमी जोड्यांसाठी हा आठवडा संमिश्र अनुभव देणारा असेल. लहान सहान गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संवादात संयम ठेवणे गरजेचे आहे. जोडीदाराच्या अपेक्षा वाढू शकतात, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रेमात प्रामाणिकपणा ठेवल्यास नाते मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना एखाद्या विशेष व्यक्तीची भेट होऊ शकते. पहिल्या नजरेत आकर्षण निर्माण होईल, पण निर्णय घाईघाईने घेऊ नका. विवाहित मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात समंजसपणा आणि विश्वास वाढेल. जोडीदाराला छोटीशी भेटवस्तू दिल्यास नात्यातील गोडवा अधिक वाढेल. एकूणच मेष राशीच्या व्यक्तींना हा आठवडा नियोजन, संयम आणि धैर्याची परीक्षा घेणारा असेल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत मिळतील. आर्थिक स्थिती स्थिर राहील, मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रेम आणि नातेसंबंधात संवाद महत्त्वाचा ठरेल. आरोग्याची काळजी घेतल्यास आठवडा सुखकर जाईल. योग्य विचार, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास ठेवून पुढे गेल्यास हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. हा आठवडा संधी आणि आव्हाने यांचा समतोल साधणारा ठरेल. या काळात करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत मिळतील. तसेच वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती स्थिर राहील, मात्र वाढत्या खर्चांमुळे योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे ठरेल. प्रेम आणि नातेसंबंधात लहान सहान गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण संयम आणि संवाद ठेवला तर नाती अधिक मजबूत होतील. कुटुंबातील वातावरण शांत व सकारात्मक राहील आणि विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता व यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती, योग्य आहार आणि ध्यान उपयुक्त ठरेल. एकूणच हा आठवडा संयम, आत्मविश्वास आणि योग्य निर्णयांनी यशाकडे नेणारा असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.